आता फायनली आपलं मेन एलिमेंट जे आहे लिंबू आपण ह्यात पिळणार आहोत. अर्धा लिंबू आपल्या चिकन रस्सामध्ये. चिकन फ्राय झालेत आपलं फर्स्ट बॅच. फ्राय झालं चिकन. तोंडाला पाणी. त्याला स्मोक द्यायला स्मोक दे पण थोडासा टेस्ट करतो मी. मस्त गरम गरम चिकन फ्राय. आणि तो त्याचं फेवरेट काम करतोय जे तो नेहमी करतो. ढवळ्या ढवळ्याची काम करतो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज फायनली आपला उपवास संपणार आहे आणि आम्ही आणलंय चिकन. आणि आज आहे स्पेशल चिकन फ्राय आणि चिकन रस्सा. आईंनी चिकन साफ केलंय. सो आता आपण करणार आहे चिकनला मॅरिनेट, चिकन फ्राय आणि चिकन रस्स्यासाठी. आणि इकडे एक हवरा माणूस असलाय ज्याच्यासाठी चिकन आणलंय, ज्याने हट्टाने मागून आणलंय. आज मला चिकन खायची इच्छा होती कारण की जवळपास श्रावण चालू झाल्यापासून आम्ही नॉनव्हेज नव्हता खाल्ला स्नेल. जूनपासून म्हणजे आता ऑक्टोबर आलाय. तर त्याच्यामुळे आज चिकनचा बेत आहे आणि तुम्हाला चिकनचं काय करणार आपण, चिकन रस्सा आणि चिकन फ्राय, त्या दोन गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. हवरेपणा बघता तोंडावर. आणि खूप इच्छा होती माझी खायची कधीपासून चिकन, तरी आज ती पूर्ण होईल. आणि आज आमचा उपवास सुटेल, तुझा, माझा आणि स्नेहलचा. का अच्छा हा स्नेहल स्नेहल चिकन नाही खाणार आहे, मी एकटाच खाणार आहे आणि आयप्पा. तर चला आजची रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल घरची आपल्या. आणि मी सांगतो तुम्हाला हा किती हवरा आहे ते. आम्ही जेव्हा ऑफिसमधनं वगैरे यायचो आणि जर असं एखादा चायनीजचा स्टॉल वगैरे जर पास झाला किंवा हां तर आम्ही चिकन तंदुरीचा वगैरे वास आला तर अक्षय वास काढत जायचा, कधी मी चिकन खाणार आहे. फायनली आज तो दिवस आला आहे. खूप दिवसांची प्रतीक्षा आज पूर्ण झाली आहे चिकन खायची. तर तुम्ही पण व्हिडिओ कंटिन्यू करा कारण की आईच्या हातचा आणि स्नेहलच्या हातचा मला आज चिकन फ्राय बघायला मिळेल. चिकन आपण स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता आपण ह्याला मॅरिनेट करणार आहोत. तर सर्वात पहिला मी घालते मीठ. हे आहे फ्रायवालं चिकन, ह्याच्यात जरा थोडंसंच घालते कारण का चिकन फ्रायचा जो मसाला असतो त्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं. ह्याला पण थोडं घालते कारण आपण जेव्हा ग्रेव्ही करू तेव्हा ह्याला जास्त मीठ टाकून. तर ही आहे आपली फ्रेश आलं लसूण कोथिंबीर मिरची पेस्ट. ते 2 मिनिट टाकायचे. हो. आणि थोडी आपण ठेवणार आहे चिकनचा जो रस्सा आहे त्याला फोडणीला द्यायला. त्यानंतर हा आहे आपला घरचा लाल तिखट मसाला. ती भारी वाटते बघा. सगळे याच्यामध्ये टाकलेलं आहे. चिकन मसाला, त्यानंतर घरचा लाल मसाला आणि आलं लसूण पेस्ट आहे ना. हो. आलं लसूण पेस्ट आणि चिकन इकडे फ्रायसाठी आणि चिकन रस्सा. नंतर थोडंसं टेस्ट यायला आपण घालणार आहे सुहानाचा चिकन फ्राय मसाला. चिकन फ्राय मसाला टाकला याच्यामध्ये आपण. आणि आता घालणार आहे थोडासा चिकन तंदुरी मसाला. फ्राय तर भारी होणार आता आपली. आता नेहमीप्रमाणे आपला एव्हरेस्टचा चिकन मसाला घालूया दोन्ही ह्याच्यात. पण आता सगळे मसाले टाकलेत. आता आपलं गावचं सकस दही टाकू याच्यामध्ये. हे दोन्ही टाकायचं फ्राय आणि रस्साला पण. फ्रायला जेवढं दही आपण जास्त वापरू तेवढं आपल्याला तेल कमी लागतं कारण चिकन फॅट आणि दही ह्याच्यामुळे ऑलरेडी तेल सुटतं. अच्छा, आयडिया भारी आहे तुझी, मला नव्हतं माहिती. मी आता सांगते ना तुला. हुशार. कसलं वाटतंय भारी. आता लास्ट त्याच्यावर आपण पिळणारे लिंबू. आता फायनली आपलं मेन एलिमेंट जे आहे लिंबू
आपण हात पिळणार आहोत. अर्धा लिंबू आपल्या चिकन रस्सामध्ये आणि अर्धा लिंबू चिकन फ्रायमध्ये. आपण फायनली हे सगळं मिक्स करून मॅरिनेट करून घेणार आहे. किती मस्त दिसतंय बघा. आणि मॅरिनेट करून किती वेळ ठेवावं लागतं? मॅरिनेट करून आपण हे अर्धा तास ठेवणार आहे, म्हणजे त्याला ते सगळं मस्त लागेल आणि आपल्याला जेवायला पण एकदम मस्त टेस्टी लागेल. तुझं बस चालेल तर तू कच्चंच खाणार वाटतं. मी वास जेवढा भारी येते ना सगळं, म्हणजे परफेक्ट जे सगळे मसाले आपण यूज केलेत आणि जेवढे टाकायला लागतात ते परफेक्ट झाले असं वाटतं. आणि इतकं सुंदर असा सुगंध येतो आहे. हे झालं आपलं ग्रेव्हीचं आणि हे झालं आपलं फ्रायचं मॅरिनेशन. भारी. आता आपण हे ठेवूया आणि थोड्या वेळाने परत भेटूया. ठीक आहे, आता अर्धा तास वाट बघूया. तर आपलं चिकन छान मॅरिनेट झालंय. आपण जेवणाची तयारी सुरू करतोय. सोबत आहेत आंबोळ्या, चिकन आंबोळ्या. आणि इकडे आपण एका भांड्यामध्ये तेल गरम करत ठेवलंय. तिकडे तेल आपलं मस्त गरम झालंय. आता आपण फोडणीला कढीपत्ता घातलाय. कढीपत्ता घालून मग आपण जे आपलं आलं लसूण पेस्ट होती ह्यात आपण आता घालणार आहोत कांदा. कांदा और टमाटर. आधी फक्त कांदा घालायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा यात. तो नरम झाला की मग टोमॅटो. तर इथे आपला आंबोली पलटी मारला. आणि इकडे एवढे आंबोल्या गेल्यात स्नेहलने. आंबोली आणि चिकनचा रस्सा मस्त लागतो. आंबोली आणि चिकनचा रस्सा एकदम टेस्टी. ती पण स्नेहलला थोडी मदत करते बघा. स्नेहल असते थोडं हिंग घालते आणि तो त्याचं फेवरेट काम करतोय जे तो नेहमी करतो. ढवळ्याढवळीची कामं करतोय मी. आणि एका तसा कामाची दोन कामं करायची. स्नेहल तर भारी एकदम सुगरण आहे, कारण की खूप सारे पदार्थाला बनवतात. पण आता सीन कसं आम्ही दोघं पण वर्किंग असल्यामुळे ना खूप कमी वेळ असतो की काहीतरी नवीन डिश बनवायला. तर स्नेहलने लॉकडाऊनमध्ये जो काही नवीन नवीन डिश बनवून, आणि जसं की एवढं मला त्याच्याबद्दल नॉलेज नाही, पण प्लेटिंग वगैरे म्हणतो ना आपण, जसं डिश बनवल्यानंतर जे काही प्लेटवर ठेवून वगैरे सजावट, ती पण एक नंबर करते. जर कधी आम्हाला भविष्यामध्ये असा वेळ मिळाला तर आम्ही नक्की चांगले चांगले डिश पण तुम्हाला दाखवत जाऊ ना स्नेहल. आणि थोडासा टायमिंगचा इश्यू असतो आणि संध्याकाळी कामावर आल्यानंतर पण दमायला होतं, त्याच्यामुळे एवढा टाईम नसतो की काहीतरी संध्याकाळी काहीतरी फ्रेश बनवू. पण एक क्रेडिट मी अक्षयला नक्की देईन. मी खूप लांबून येते ऑफिसमधून. संध्याकाळी ऑलमोस्ट तो खूप मदत करतो जेवणाला. मला जास्त काही जाऊन करायला लागत नाही. मग भाजी, आमटी, डाळ भात किंवा खिचडी भात सुद्धा असू दे. तो पुलाव खूप छान बनवतो. कधीतरी मी त्याच्या पुलावची रेसिपी पोस्ट करेन. सॉरी, पुलावची रेसिपी म्हणजे मी ॲक्च्युली कधी जास्त केलं नाही लहानपणापासून, पण आता जस्ट मी स्टार्ट करतो आहे, म्हणजे सुरुवात करतो. तर मी जी काही रेसिपी म्हणाले की पुलाव रेसिपी चांगली करतो, पण त्याचा पण श्रेय मी तिला देईन. कारण की आम्ही जेव्हा काय करतो ना, तर त्यावेळेस मी स्नेहलला कॉलवरती ठेवतो आणि काय टाकायचं किती टाकायचं ते सगळं आम्ही कॉलवरती डिसाईड करतो की किती टाकायला पाहिजे. आणि मग ट्रेनच्या ह्याच्यामध्ये ती असते आणि खूप मध्ये व्हॉइस ब्रेक पण होतो, तरी पण
आमचं बॉन्ड एवढं चांगलं आहे की जे काही पडतं ते एकदम परफेक्ट पडतं. आणि असं मी पुलाव शिकलोय बऱ्यापैकी. त्याला कळतं काय किती पाणी लागतं प्रमाण. हां म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती नव्हतं की कायला काय काय टाकायचं स्टार्टिंगला, पण आता थोडं थोडं मी शिकत चाललोय. आपण ह्याच्यात टोमॅटो घातलाय कारण आपला कांदा नरम झाला. टोमॅटो टाकले आपण बघा. आणि खूप मेन आता असं म्हणजे वेट करतोय कधी मला चिकन मिळेल खायला. तुम्हाला म्हणत होता मला आत्ता भूक लागली, आत्ता हवंय. तर भूक लागली पण अजून किती वेळ जायचं आपल्याला? थोडा वेळ जाईल आपल्याला, अजून फ्राय पण करायचं ना. हां कारण की फ्रायला थोडा वेळ लागतो, चिकन प्रॉपर शिजला हे पाहिजे. झालं की फ्राय ठेवणार आहे मी साईडला. हां हे झालं की फ्राय ठेवू. आणि चिकनचा रस्सा आणि काय विसरलो मी, आंबोल्या. चिकनचा रस्सा आणि आंबोला आणि कांदा आणि आंबोला कोण असतं? तंबोला. आंबोल्या. आंबोळ्या तू हेच काळा बाळ आंबोळ्या. तर मी ह्यात चवीनुसार मीठ घालते. पण ऑलरेडी ना आलं लसूण पेस्टमध्ये पण थोडंसं मीठ घातलेलं, चिकन मॅरिनेट करताना पण मीठ घातलेलं, त्यामुळे ह्याच्यात मी थोडंच घातलं. मस्त असं नरम झालं. आता आपण ह्याच्यात घालूया थोडीशी हळद, नंतर आपला चिकन मसाला, थोडासा लाल तिखट मसाला, आपण सगळे मसाले घालून घेतलेत. आता हे मस्त मिक्स करून घेऊया. थोडंसं परतून आपण ह्याच्यात आपलं मॅरिनेट केलेलं चिकन घालणार आहे. आणि मीनवाईल आपला आंबोळ्या आपल्या झाल्यात, तर आपण फ्राय पण एका साईडला करायला ठेवूया. मस्त सुटलं रे भारी. आपला चिकनच्या रस्स्यासाठी तयारी चालू आहे आणि त्या साईडला स्नेहलने तवा तापत ठेवला आहे तो चिकन फ्राय करायला. तर आपला जे मसाला आहे चांगलं तेल सुटलं आहे त्याला. आता आपण ह्याच्यात आपलं मॅरिनेट केलेलं चिकन घालूया. तर बघा स्नेहलने मस्त ते चिकन टाकून घेतलं आणि त्याच्यावरती लाल तिखट टाकलंस ना? हो थोडंसं कलर येईल. थोडासा कलर आहे लाल तिखट. आणि ते मी मिक्स करतो आता. बघूया मला जमतोय काय चिकन करायला. ते चिकन फ्रायसाठी. तर आपण आता हे चांगलं मिक्स करून घेतलंय. ह्यावर झाकण ठेवलं आणि यात आपण वरती पाणी घालणार आहे, म्हणजे ते वाफेवर पटापट शिजेल. एका साईडला आपलं तेल तापतंय आणि हे आहे आपलं चिकन फ्रायचं मॅरिनेट केलेलं चिकन. अक्षय कॅमेऱ्याच्या मागे वाट बघते मी कधी फ्राय होते. फायनली आपण फ्राय करायला सुरुवात करतोय. बघूया कसं होणार आहे, मला पण नाही माहिती आहे. खूप वर्षांनी करते मी चिकन फ्राय. मस्त एकाच टायमाला खूप सारे चिकनचे पीस त्यामध्ये आलेत म्हणजे टेन्शन नाही.
भरपूर खायला मिळतील. लगेच टेस्ट करून सांगेन मी कसं आलं, कारण टेस्टमध्ये वास तर खूप चांगलं होतं. तर बघूया किती वेळ लागतो नॉर्मली चिकन फ्राय व्हायला. जास्त नाही वेळ लागत, होईल फटाफट. एक 15-20 मिनिट्स दोन्ही साईडने. अच्छा, 15 ते 20 मिनिटामध्ये आपला चिकन फ्राय होऊन जाईल. थोडेसे बाकी ते करू. आता ते थोडेसेच बाकी आहेत, ते सेकंड राऊंडसाठी होतील. आपला इकडे चिकनचा जो रस्सा आहे तो पण होईल. तो त्याला किती वेळ लागेल? तो पण चिकन शिजायला नाही वेळ लागत. आता वाफेवर ठेवलं ना तर होईल फटाफट. कारण की ही जी पद्धत आहे ना, म्हणजे वरती झाकण ठेवलं तर पाणी ठेवायचा, म्हणजे थोडा लवकर होतो. गॅस पण कमी लागतो आणि शिस्त पण पडत. गॅस पण कमी लागतो आणि शिस्त पण फटाफट. तर आता 2 ठिकाणी चालू आहे आपला गॅस. पण बघूया थोडं आपलं चिकन शिजलंय का. तुला वाटलं लावायचं आहे? हो, वाटण लावायचं आहे, पण आधी चिकन छान शिजू दे, मग आपण वाटण लावू. स्नेहल चिकन फ्रायचा सेकंड काय उलटी सेकंड करते. उलटी नाही, एका साईडने चांगले भाजले गेले. अच्छा, इकडे चांगले भाजले गेले. आता स्नेहल त्यांची दुसरी बाजू चांगली फ्राय करते. कसं दिसतंय? तरी इतके मस्त ते फ्रायचा जो कलर येतो ना, थोडा काळसर म्हणजे लाल, तो कलर एकदम मला की असं वाटतं मस्त आहे. तर आपलं चिकन इकडे मस्तपैकी शिजलंय. तर्री बघा काय मस्त सुटले, एकदम मस्त आलं. आता आपण त्याच्यात वाटण लावतोय. आणि तिकडे फ्राय, मी नुसता फ्रायकडे बघतो बा. आता वाटण लावल्यानंतर किती वेळ थांबायचं नाही? वाटण लावल्यानंतर वाटण लावल्यावर कड आलं की झालं. अच्छा, वाटण कळालं की मग चिकनचा रस्सा रेडी झालाय. मग आपण जेवायला बसायचं. जेवायला बसायचं आणि मस्त एकदम फ्राय खायचं. विसरलं मी, तोंडाला पाणी सुटते काय बोलायचं. चिकन फ्राय झालेत आपलं फर्स्ट बॅच. इथे वाढलं. एकदा फ्राय झालं चिकन, थांबा ना, तोंडाला पाणी. त्याला स्मोक द्यायचा जरा जाऊन पडलं. स्मोक दे, पण थोडासा टेस्ट करतो मी. मस्त गरम गरम चिकन फ्राय. तर चिकन वगैरे आपलं मस्त रेडी झालंय. आणि या साईडला सेकंड राऊंडच्या फ्रायचं चालू आहे. ते थोडे फ्राय करायचे बाकी होते. आणि तिथे स्नेहल काय करते? हे चिकन फ्राय सोबत कांदा. आता चिकन फ्राय सोबत कांदा, त्याच्यामध्ये कांदा आणि मसाला आणि लिंबू पिळायच्या वरती. हां, आणि थोडंसं मीठ. आणि थोडंसं मीठ. आता हे सगळं रेडी झालं की आपला प्लेट तयार करतो आणि तुम्हाला दाखवतो. आजची आपली रेसिपी बाकी थोडंसं, आता थोडंसं बाकी. ओके, सॉरी. वाफ द्यायची अजून. हां, याला वाफ द्यायचे, त्याला अजून टेस्ट येईल मस्त. सो आपण आता याला मस्त वाफ देतोय. मस्त वाफ दिली आपण. मस्त वास येतो ना, वास भारी येतो एकदम. चालेल, आता जेवायला बसूया. मस्त एकदम चिकन फ्राय खाऊया. मस्त जेवण रेडी झालंय. आणि आता खूप म्हणजे 3-4 महिन्यानंतर मी आता चिकन खातोय. मस्त बघा चिकन फ्राय. असं लिंबू पिळतोय. लिंबूमध्ये रस संपलाय थोडासा. मस्तच फ्राय आलाय. आणि तो स्मोक दिला ना, त्याचा टेस्ट अजून भारी आलाय. बघा, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. त्याच्यात मी हा रस्सा ट्राय करतोय. रस्सा पण भारी लागतोय. आणि हे काय काय आंबोळ्या. आंबोळ्या.
विसरलं नाव बोलायला आंबोळी रस्सा एकदम भारी लागतं. आणि कांद्यामध्ये पण आपण थोडा मसाला आणि लिंबू पिळून भारी बनवलं आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. इकडे आई पप्पा पण जेवत आहेत. तर या सगळ्यांनी जेवायला आणि भेटू तुम्हाला एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सगळ्यांनी. आणि या जेवायला. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.